या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. तर प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याने आता सारंगला त्याच्या डोक्यामध्ये असा प्रकाश पाडलेला असतो की तो आता सर्व काही ऐश्वर्याचं ऐकतोय. तेव्हा ऐश्वर्या त्याला म्हणते की ऑफिसमध्ये काम आहे, चल माझ्यासोबत. तेव्हा आता ऐश्वर्या सारंग हे आता सयाजीरावांकडे येतात. तिकडे एका वकिलाला पण बोलवलेलं असतं, कारण त्यांनी एक डॉक्युमेंट्स तयार केलेले असतात आणि त्यांना सारंगची सही त्याच्यावरती मिळवायची असते. तर प्रेक्षकांनो, इकडे आता सारंग पूर्णपणे हँग होतो, कारण ऐश्वर्या त्याच्यासमोर ते पेपर्स ठेवते आणि म्हणते की याच्यावर सही कर. आता सारंग विचारतो की नक्की काय आहे हे ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आशीर्वाद बंगला आपल्याला गहाण ठेवायचा आहे, पण ऐकून घे, लगेच रिॲक्ट होऊ नको सारंग. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण हे करतोय, पण मग याच्या मागे आपला खूप मोठा हेतू आहे, कारण आपल्याला याचा खूप फायदा होणार आहे. तू बघतोयस ना, ती जानकी आणि ऋषिकेश कसे आपल्या उरावर बसलेले आहेत. अजून त्यांना खूप पुढे जायचे आणि त्यांनी कंपनी तयार केल्यापासून आपल्या कंपनीचा खूप लॉससुद्धा होतोय. त्यामुळेच मी असा निर्णय घेतला आहे की आपण घरच्यांना न सांगता आपलं घर गहाण ठेवायचं, आणि असे आपण जास्त काळ राहणार नाही आहोत त्या आशीर्वाद बंगल्यात. त्यामुळे आपला फायदा बघ सारंग. तेव्हा सारंगला एक प्रकारे आता टेन्शन आलेलं असतं की हे काय चाललंय. तो म्हणतो की ऐश्वर्या, असं कसं सह्या करणार? अगं, घरच्यांची परमिशन घ्यायला नको का? घरच्यांना विचारावं लागेल ना, बंगला आपल्या एकट्याच नाहीये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो का, जा मग विचार तुझ्या घरच्यांना. हे घे, फोन लाव आणि लगेच विचार. तुला वाटतं ना की ते लगेच तयार होतील, मग घे. आता सारंग म्हणतो तसं नाही ऐश्वर्या, तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोला, पण हे असं आपण एकटं म्हणजे एकाने नाही होणार, हे माझ्या एका सहीने असं होणार आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, सगळी सेटिंग झाली आहे, फक्त तुमच्या सहीची गरज आहे आणि ती तुम्ही सही करून टाका, असं माझं म्हणणं आहे. तेव्हा घरच्यांना काय सांगणार आहात तुम्ही? तुम्हाला असं वाटतं का घरचं तुमचं ऐकतील? कशाला घरच्यांना मध्ये घेते, आपला फायदा बघा ना, असं आता बोलायला लागते. आणि एक प्रकारे त्यांनी सारंगला गुंडाळलेलं आहे. तर सयाजीराव सुद्धा म्हणतात की हो जावे बापू, काय घरच्यांचं घेऊन बसलाय, घरात एक ना एकात कशात तुम्हाला त्यांच्यात जीव पडलाय काय माहिती, कोणी कोणामध्ये तर नाहीये ना. तर ऋषिकेश आणि जानकी बघा, वेगळे निघाले तर निघाले, वरतून आपल्याच डोक्यावर मेरा वाटतायत. आता म्हणे काहीतरी कंपनी तयार केली आहे, ॲप ओपन केलाय, तो ॲप माहिती आहे का किती कॉस्टली आहे. तुम्ही ते घर गहाण ठेवल्यावरती तुमच्या सगळ्या सुखसुविधा पूर्ण होणार आहेत, आणि आशीर्वाद बंगल्याचं बसलाय घेऊन उद्या तुम्हाला दुपटीने फायदा होईल, तर तुम्ही आशीर्वादपेक्षाही भला मोठा राजवाडा उभारू शकताय. आता सारंगला एवढं सगळं भरवल्यावर तो लगेच मानेवर मान हलवतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे, मी सही करायला तयार आहे. तेव्हा आता तो सह्या करतो. तेव्हा ऐश्वर्या सयाजीरावांकडे पाहत असते आणि इशारा करते की काम झाले असं. तेव्हा आता सारंगला चांगल्याच प्रकारे ऐश्वर्याने अडकवलेला आहे प्रेक्षकांनो. पण सारंग मात्र आता कसलाही मागचा पुढचा विचार न करता सह्या करून मोकळा झालाय. पण त्या सही मागे आता खूप मोठं कारस्थान तयार होणार आहे प्रेक्षकांनो. आशीर्वाद बंगला ऐश्वर्या आणि सयाजीरावांनी मिळून गहाण ठेवलेला आहे का, तर त्यांना पैशांची गरज आहे आणि त्यांना जानकी आणि ऋषिकेश सारखा ज्या ॲपवरती काम करायचं आहे त्या ॲपसाठी, आणि कंपनी जी काही लॉसमध्ये जाणार आहे त्याचा सगळा काही खर्च त्यांनी आता ह्या आशीर्वाद बंगल्यामधून भरून काढलेला आहे, तेही घरातल्यांना न सांगता. तेव्हा आता पुढे असं रंजक वळण येणार आहे मालिकेला, कारण ही गोष्ट काही लपण्यासारखी नाहीये. खोटं कधीही लपत नसतं प्रेक्षकांनो. त्यामुळे आता ते आपल्याला इथे सिद्ध होणार आहे, कारण सारंग आणि ऐश्वर्या बिनधास्त असतात. पण थोड्याच दिवसामध्ये घरात एक नोटीस येते आणि तेव्हा आता घरातल्यांपुढे बॉम्ब फुटतो की तुमचं हे घर हे गहाण ठेवलेलं होतं आणि त्याचे हप्ते न भरल्यामुळे आता तुम्हाला इथून काढता पाय घ्यावा लागणार आहे. अशी भयानक गोष्ट आता रणदिवे परिवारामध्ये घडणार आहे. तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे प्रेक्षकांनो. तर आता दुसरं म्हणजे असं कारण आहे की जी काही सौमित्राची एंटरप्राइजेस कंपनी आहे ती सुद्धा आता लॉसमध्ये जाताना दिसणार आहे, कारण जानकी आणि ऋषिकेश इतके कष्टाने मेहनतीने काम करतायत की आता प्रत्येक एक शेतकरी हा सौमित्र एंटरप्राइजेसला बाय बाय करून आता घुसलेला आहे जानकी ऋषिकेशच्या कंपनीमध्ये. तिथे त्यांनी डील करायचं ठरवलेलं आहे. आणि मेन म्हणजे त्यांचा जो काही ॲप आहे त्या ॲपमुळे शेतकऱ्यांना सुद्धा खूप असं बेनिफिट झाल्यामुळे त्यांनीही आता तिकडे पाठ फिरवलेली आहे सौमित्र एंटरप्राइजेसला, आणि ते आता इकडे जानकी एंटरप्राइजेसमध्ये एंट्री करताना दिसत आहेत. आणि त्यामुळे इकडे ऐश्वर्याचा जळफळाट होताना दिसणार आहे प्रेक्षकांनो, कारण आता त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रॉफिट तर मिळतच नाहीये, पण कमिशन सुद्धा नाही आणि काहीच नाही. त्यामुळे ते एक प्रकारे बरबाद झाल्यासारखीच त्यांची अवस्था होणार आहे. तर इकडे आता सौमित्राला खूप मोठा धक्का बसणार आहे, कारण नानांनी खूप कष्टाने ती कंपनी उभारलेली होती.
घाम गाळून त्यांनी त्या कंपनीला उभं केलं होतं. मात्र मुलांच्या सत्तेमध्ये हे काय होतंय तेव्हा आता सुमित्राला खूप वाईट वाटतं. कारण ते असं म्हणतात की वडील तर आता काम करू शकत नाही, पण वडिलांची कष्टोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे ती सुद्धा मुलांना सांभाळून ठेवता येत नाही का. आणि सारंगवर खूप जास्त विश्वास ठेवलेला असतो सुमित्राने. ऐश्वर्यामुळे आता सगळं काही धुळीला मिळालेलं आहे. कारण त्या कंपनीचा लॉस पाहून आता सुमित्रा म्हणतात की आता आपलं काहीही खरं नाही आहे. कारण आता ह्या कंपनीचा लॉस म्हणजे आपल्या घरामधलं इन्कमच बंद. तेव्हा आता त्यांना परत ऋषिकेश आणि जानकीचीच गरज पडणार आहे प्रेक्षकांनो. म्हणजे हाताला धक्के मारून काढणाऱ्या तर सुमित्राला आता जाणीव झालेली असणार आहे की ऋषिकेश आणि जानकी सर्व काही आहे आपल्यासाठी, आणि आपण त्यांना एक दिवस असा होता की आपण त्यांना घरातून बाहेर काढलं. खूप चुकीचं गेलं, त्यामुळे त्यांना पश्चाताप तर होतोच. पण मग आता काय करावं हे सुमित्राला कळत नसतं. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला ही गोष्ट कळते की बाहेर असं काही चाललेलं आहे की आशीर्वाद बंगला गहाण ठेवलेला आहे. त्यातल्या त्यात सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनीसुद्धा म्हणजे लॉसमध्ये गेली. आणि त्यामुळे आता ऋषिकेश आणि जानकी दोघंजण आता डिस्कस करतायत की मग आता आपल्याकडे काय पर्याय आहे, आपण त्यांना कशा प्रकारे मदत करू. शेवटी जानकी आणि ऋषिकेशसुद्धा आता त्यांच्यावर दया दाखवताना दिसणार आहे. आणि मग आता ते दोघे असं ठरवतात की आपणच त्यांना मदत करायची. तर आता जानकीला सुद्धा खूप रडू येत असतं. कारण ती म्हणते की ऋषिकेश हे काय चाललंय. भले आपला राग त्या ऐश्वर्यावर आहे, पण ही कंपनी आपल्या बाबांची आहे. आपल्या बाबांनी कष्ट करून तयार केलेली सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी आहे आणि तिचा लॉस मला काही पाहवत नाही. तेव्हा आपल्याला कोणत्या प्रकारची मदत करता येईल हे पहिले अगोदर बघा. आपली कंपनी तर आहेच जोरावरती, पण आपण त्या कंपनीला सुद्धा बरबाद नाही करायचं. त्यामुळे आपण दोघं मिळून पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये थोडं इन्व्हॉल्व्ह झालो तर चालेल का, असं आता जानकी ऋषिकेशची परमिशन घेताना दिसणार आहे. तेव्हा आता ऋषिकेश काय निर्णय घेईल तो जरा विचार करतोय. कारण त्याला माहीत आहे की ह्या कंपनीचे जे काही मॅनेजर आहेत म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग हे मात्र ऋषिकेशच्या खूप डोक्यात गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचं कोणतंच काम करायला ऋषिकेश काही मानत नसतो. पण इकडे आता परिस्थिती अशी आहे की कंपनी वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या बाबांसाठी आपण एवढं तर करू शकतो, पण मग आता इथे ऐश्वर्याला त्याचा फायदा तर होणारच आहे. पण असो, आता आपल्याला असं जबरदस्त ट्विस्ट बघायला तर भेटणारच आहे प्रेक्षकांनो. तर आता संक्रांतमध्ये म्हणजे संक्रांतीला अवंतिकाने जानकीला पण इन्व्हाइट केलेलं असतं. म्हणून जानकी, सुमित्रा आणि ऐश्वर्या तिघी आमने सामने असतात. तेव्हा आता अवंतिका ही ऐश्वर्याला जानकीला वाण देते. तर त्यामध्ये असते साडी. आता ही साडी जुनी आहे म्हटल्यावर ऐश्वर्या लगेच समोर येते आणि जानकीला म्हणते, काय गं, तुला खूप पुळका आहे ना त्या अवंतिकाचा, पण तुला माहिती आहे का तुला तिने ती वाण दिलेली साडी जुनी आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो जुनी आहे, म्हणजे तुला माहिती नसेल ऐश्वर्या, पण ती आईंची जुनी साडी आहे. म्हणजे त्यांच्या पहिल्या संक्रांतीची साडी अवंतिकाने मला वाण म्हणून दिली आहे आणि माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की याचा मान मला मिळाला आहे. तेव्हा तर जानकी ऐश्वर्याला गप्पच करते आणि म्हणते की मला तर उलट त्यांचा आशीर्वाद घ्यायचाच होता आणि मला साडीने तो आशीर्वाद मिळाला आहे. तेव्हा आता जानकीला लगेच आता सुमित्रासुद्धा वाण देतात आणि जानकी आता सुमित्राच्या पाया पडते, त्यांचा आशीर्वाद घेते आणि खूप आनंदाचं वातावरण असतं. इकडे मात्र ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं होतं, कारण तिला जानकीने गप्पच केलेलं असतं. प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकांचे म्हणजे जे काही रिव्ह्यू आहे ते सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवर पाहायचे असतील तर नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवरती ऑलवरती क्लिक करा, म्हणजे डेलीचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पोहोचतील. तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे जर रिव्ह्यू पाहायचे असतील वेगळ्या तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.